लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता 10वी आणि 12वी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झालेले आहे। 12वीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या कालावधीत होणार आहे। दोनही परीक्षा नियोजित तारखांपेक्षा 10 दिवस अगोदर होत आहेत। राज्य मंडळानं 12वी आणि 10वीचे अंतरिम वेळापत्रक जाहीर केलंय। वेळापत्रकावर नोंदवण्यात आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करून वेळापत्रक अंतिम करण्यात आलेलं आहे। 12वीला सरासरी 15 लाख तर 10वीला 16 लाख विद्यार्थी परीक्षेला बसतील असं शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं। 12वीची प्रात्यक्षिके श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन तसेच NSQF अंतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम प्रात्यक्षिक परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत होत आहेत। 10वीची प्रात्यक्षिक श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी या कालावधीत होतील। मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळापत्रक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे। तर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या म्हणजे CBSEच्या 12वी आणि 10वीच्या परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होतील। 10वीची परीक्षा 18 मार्चपर्यंत आणि 12वीची परीक्षा 4 एप्रिलपर्यंत असेल। यंदा शाळांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची यादी वेळेत भरल्यानं प्रथमच परीक्षेच्या 86 दिवस आधी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे। या सत्रात देशभरातून 44 लाख विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक।